हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। आणि आज आपण ऑरेंजपासून आईस्क्रीम तयार केलेली आहे, ते आज आपण बघणार आहे। ऑरेंज आईस्क्रीम तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 6 ऑरेंज घेतलेले आहेत। घेतलेली संत्री ही पिकलेली आहेत, ती आता आपण एका चाकूने कापून घेणार आहे। संत्री चिरून घेऊन त्यातील आपण रस एका टोपामध्ये काढून घेत आहे आणि त्यामधील बिया आहेत त्या आपण संत्र्याच्या बिया काढून टाकणार आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व संत्र्यामधील ज्यूस आहे तो काढून घेणार आहे। ज्या संत्र्यातील बिया आहेत त्या आपण साईडला काढून घेणार आहे आणि संत्र्यातील आतला जो सगळा गर आहे तो आपण एका टोपामध्ये काढून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण 6 संत्र्यातील ज्यूस आहे तो सर्व काढून घेतलेला आहे। संत्र्यातील हा गर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडा थोडा करून घेऊन फिरवून बारीक करून घेत आहे। बारीक करून घेतलेला हा आपण ज्यूस एका चाळणीमध्ये घेऊन सर्व संत्र्याचा ज्यूस आपण गाळून घेणार आहे। राहिलेल्या संत्र्याच्या घरामध्ये मी 1 वाटी पाणी घालून तोही रस गाळून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व संत्र्यांचा ज्यूस काढून घेतलेला आहे। 1 चमच घेऊन आपण सर्व रस आहे तो एकत्र मिक्स करून घेत आहे। यात आपण चिमूटभर ऑरेंज रेड कलर टाकत आहे। कलर आपण सर्व रसामध्ये एकत्र मिक्स करून घेणार आहे। एक वाटी साखर भरून घेतलेली आहे, त्यातील आता पाऊण वाटी साखर मी या रसामध्ये टाकत आहे। साखर टाकून झाल्यानंतर आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। साखर आपल्याला सतत असे ढवळून विरघळून घ्यायची आहे। साखर आपण ऑरेंज ज्यूसमध्ये चांगली विरघळून घेतलेली आहे। ऑरेंज ज्यूस आपण 2 ग्लासमध्ये काढून घेतलेला आहे आणि तो आता आपण कुल्फी बनवण्याच्या भांड्यामध्ये जेवढा बसेल तेवढा आपण त्यामध्ये ओतत आहे। कुल्फीचे भांडे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये जेवढा रस बसेल तेवढा आपण रस भांड्यामध्ये ओतत आहे। राहिलेला रस आपण ग्लासमध्ये काढून घेत आहे। 6 संत्र्यांपासून आपण एवढा रस तयार करून घेतलेला आहे, तो रस आपण कुल्फी भांड्यामध्ये भरून घेतलेला आहे। 2 ग्लासामध्ये आणि कुल्फी भांड्याला आणि ग्लासला आपण ॲल्युमिनियम फॉइल रोल पेपर लावून घेत आहे, चिकटवून पॅक करून घेत आहे। चारी बाजूने आपण रोल पेपर लावून घेतलेला आहे। कात्री किंवा चाकू घेऊन आपण पेपरला असे छोटे छिद्र करून घेणार आहे। यामध्ये आईस्क्रीमच्या लाकडी कांड्या एक एक करून आपण लावून घेत आहे। ग्लासला पण आपण पेपर लावून चिकटवून घेणार आहे आणि त्यालाही आपण होल करून त्यामध्येही लाकडी आईस्क्रीमची कांडी लावून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण आईस्क्रीम तयार केलेली आहे। आता हे तयार केलेले आईस्क्रीम आपल्याला डीप फ्रीजमध्ये 7-8 तास ठेवायचे आहे। मी रात्रभर आईस्क्रीम तयार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले होते, ते आता बाहेर काढलेले आहे। तयार झालेले आईस्क्रीम असे आपण छोट्याशा पातेल्यामध्ये पाणी घेऊन 1 मिनिट ठेवणार आहे। आईस्क्रीमच्या कुल्फीवरचा आपण आता ॲल्युमिनियम फॉइल रोल पेपर काढून घेत आहे। छान पद्धतीने ऑरेंज कुल्फी सेट झालेली आहे। आईस्क्रीमची कांडी गोल फिरवून आपण अशा पद्धतीने ऑरेंज कुल्फी काढून घेणार आहे। सर्व कुल्फ्या याच पद्धतीने आपण काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण संत्र्यांपासून कुल्फी तयार केलेली आहे। गरमीचे दिवस चालू आहेत, तर बाहेरची आईस्क्रीम खाण्यापेक्षा अशा पद्धतीने घरात तयार करून मुलांना आईस्क्रीम देऊ शकतो। 2 ग्लासामध्येही आपण जास्त राहिलेला ज्यूस आहे तो काढून घेतला होता आणि तेही आपण आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवले होते, तेही आपण आता आईस्क्रीम ग्लासामधील काढून घेत आहे। ग्लासामधीलही आईस्क्रीम खूप छान पद्धतीने तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही आजची ऑरेंज आईस्क्रीम रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अशा पद्धतीने मुलांना खाण्यासाठी घरामध्येच आईस्क्रीम तयार करा। ऑरेंज आईस्क्रीम कसे वाटले कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनेलला जो सबस्क्राईब केले नसेल त्या चॅनेलला
सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील. आणि अशा पद्धतीने ग्लासमध्ये जर आईस्क्रीम तयार करणार असाल तर ग्लासमध्ये 4 आईस्क्रीमच्या कांड्या लावा, म्हणजे नंतर आईस्क्रीम कट करून खाता येईल. या पद्धतीने ऑरेंज कुल्फी घरामध्ये तयार करा, चवीला खूप छान लागते. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.